आता आपण पाहणार आहोत हाफ ॲडर आणि फुल ॲडर. हे दोन एक्सपेरिमेंट नसून एकच एक्सपेरिमेंट आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकतर हाफ ॲडर विचारतील किंवा फुल ॲडर करून दाखवा म्हणतील. ओके, आता ह्या किटवर हाफ ॲडर कुठे आहे, फक्त हा सर्कल केला आहे तेवढाच हाफ ॲडरचं सर्किट आहे, ज्यामध्ये दोन गेट्स आहेत. त्या दोन्ही गेटला दोन इनपुट दिलेत, ए आणि बी, राईट. पण इकडे बघा, एचं स्विच वरती आहे, बीचं खाली आहे. तर दोन्ही गेटला मला ए बी जर द्यायचं असेल तर मला काय करावं लागेल रे, रेड रेड आणि ब्लॅक ब्लॅक एकत्र करून ठेवावे लागतील, बरोबर ना, अशा पद्धतीने. आणि ह्याचं आउटपुट बघण्यासाठी तिथे LED नाही आहेत. मग LED कुठे किटवर इथे आहेत, कॅरी आणि सम. त्यासाठी मला ते जोडून घ्यावं लागेल. हे नवीन किटचे संदर्भात. जुने किट कसं होतं, ज्याला वायर नव्हती, तर तुम्हाला एक पॉवर सप्लाय घ्यावा लागेल, ज्यामधून तुम्हाला ग्राउंड आणि VCC इथे अप्लाय करावं लागेल. तुम्हाला 1 आणि 0 मिळाला की तिथूनच तुम्हाला काय करायचं आहे, ह्या हाफ ॲडरला सर्क्युलेट करायचं आहे. ओके, हा सर्कल केलेला हाफ ॲडर आहे. आता इथे बघा, तुम्हाला लक्षात येईल ए आणि बी दोन्ही गेटचं ए इनपुट जे आहे ते एक रेड आहे, एक ब्लॅक आहे, आणि बी इनपुट दिसतंय ते एक ब्लॅक आहे आणि रेड आहे. इथे रेड रेड ब्लॅक ब्लॅक एकत्र करायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. सिम्पल आहे, म्हणजे लक्षात येतं आपल्या की दोन्ही ए एकत्र करायचे म्हटल्यावर तुम्हाला दोन्ही ब्लॅक आणि रेड एकत्र करावे लागतील, आणि बीसाठी वेगळ्या पद्धतीने ते एकत्र करून वरती 0 आणि 1ला जोडायचं आहे. इथे पण LED जागेवर दिला आहे, कॅरी आणि सम, त्यामुळे कुठे वायर करायची कनेक्शन करायची गरज नाही. ओके, आता आपण बघूया. हे तुमची ब्लॉक डायग्राम आहे. हाफ ॲडर, हाफ ॲडर काय करतो, 2 बिटचं ॲडिशन करतो. आउटपुट काय देतो, 2 बिट देतो, एक सम असेल, एक कॅरी असेल. त्याची सर्किट डायग्राम कशी आहे, त्याच्या सर्किट डायग्राममध्ये 2 गेट आहेत, एक अँड गेट, एक XOR गेट. याच्यामध्ये ए आणि बी दोन्हीला ॲट अ टाईम एकच दिलं आहे बघा. ए आणि बी अँडला पण दिला आहे, तोच ए बी XORला आपण देत आहोत, राईट, कॅरी आणि सम. ओके, आता एक किटवर बघूया ॲप्लाय करून. बघा मी काय केलं आहे, दोन्ही रेड रेड एकत्र केलेत. ह्या किटवर तुम्ही करू शकता, राईट. दोन्ही ए एकत्र करून एकत्र केलेत आणि बीसुद्धा एकत्र केलेत, आणि जो काही ट्रूथ टेबल आहे त्यानुसार मी काय तिथे इनपुट देणार आहे. आता मी इथे इनपुट काय दिले सांगा बरं, दोन्ही 0 0 ठेवलेत बघा, राईट. दोन्ही 0 0 ठेवल्यावर कॅरी आणि सम काय येणार आहे रे, करा ॲडिशन. कॅरी तर 0च येणार आहे आणि समसुद्धा 0च येणार आहे, त्यामुळे माझ्या इथे LED ऑफ आहेत, राईट. नंतर काय येणार आहे बघा, ट्रूथ टेबलनुसार मी आता 0 1 करतो आहे, खालचा बीला 1 केलं आहे. आता 0 1 जेव्हा अप्लाय करतो आहे तेव्हा कॅरी तर 0च येणार आहे, पण समला 1 यायला पाहिजे. हे बघ, कॅरी 0 आणि सम 1. ओके, अशा पद्धतीने हे झालं. तर नवीन जर जुनं किट जर बघितलं वरून पॉवर सप्लाय दिला 0 1ला, आणि तिथूनच मी काय करतो आहे, खाली देतो आहे, राईट. तर त्या अगोदर बघा मी काय केलं आहे, ब्लॅक आणि रेड एकत्र करून घेतले, तिथे बी एकत्र केले, दोन्ही ए एकत्र केले, आणि एकत्र केल्यानंतरच वरून इनपुट मी ह्यांना देतो आहे. सध्या इथे दोघाला 1 1 अप्लाय केलं आहे. आता 1 1 अप्लाय केल्यानंतर हा LED ते बहुतेक कनेक्शन बंद असावेत, लक्षात घ्या. 1 1 जेव्हा अप्लाय करतो आहे तेव्हा ट्रूथ टेबलनुसार दोन्ही काय येणार आहेत माझं रे, काय येणार आहेत, 1 1 जेव्हा मी अप्लाय करेन तेव्हा सम 0 आणि कॅरीसुद्धा 0च येतं का रे, बघा ट्रूथ टेबल माझ्याकडे आहे का. जेव्हा इथे दोन्ही 1 1 देणार आहे तेव्हा कॅरी 1 यायला पाहिजे आणि सम 0 यायला पाहिजे, राईट. इथे कॅरी 1 आला ॲक्च्युली, पण तो नीट दिसत नाही. ओके, चलो, हे झालं हाफ ॲडरचं. ओके, हाफ ॲडरमध्ये तुमच्या लक्षात येईल 2 इनपुट आहेत, ए आणि बी, आउटपुट 2 कॅरी आणि सम असणार आहे. आता इथे डायग्राममध्ये इनपुटमध्ये कॅरी दिला ते चुकीचं आहे. इनपुटमध्ये ए आणि बी, आउटपुटमध्ये कॅरी आणि सम, आणि LED स्टेटस काय लिहायची गरज नाही, लिहिला तरी चालेल. ओके, ठीक आहे, चलो. आता नेक्स्ट आहे फुल ॲडर. आता फुल ॲडरमध्ये काय करतो आहे आपण, 3 बिटचं, 4 बिटचं, 5 बिटचं असं ॲडिशन करण्यासाठी आपण फुल ॲडर वापरतो. आणि आपल्या किटमध्ये आपण काय करतो आहे, 3 बिटचं ॲडिशन करतो आहे. ए आणि बी तर आहे, प्लस एक्स्ट्रा कॅरी पण तिथे दिला आहे. जेव्हा आपण ॲडिशन करणार आहे तेव्हा आपल्याला 2च आउटपुट मिळतील, एक तर कॅरी किंवा सम. ओके, मग फुल ॲडरचं सर्किट काय येणार आहे, इथे 2 हाफ ॲडर यूज करायचे. हा एक हाफ ॲडर आपला जुना झाला, राईट, आणि त्याचं जे आउटपुट सम येणार आहे ते काय करतो आहे मी, दोन्ही गेटला देतो इकडे, दुसऱ्या हाफ ॲडरला, बरोबर की नाही. ते जे आउटपुट आहे ते दोन्ही गेटला ॲज अ इनपुट दिलं, आणि तिसरं बीट देणार आहे मी सी नावाचं,
ते देखील काय करतो आहे मी दोन्ही गेटला अप्लाय केलं आहे. बघा शांतपणे ऑब्झर्व करा. वरचं सम अँडला पण गेलं आहे, एक्सॉरला पण गेले आणि हे तिसरं बीट जे दिसतंय ते अँडला पण गेले आणि एक्सॉरला पण गेले. ओके, आता ह्याचं सम तर तुम्हाला इथे मिळून जाईल. पण कॅरीच्या बाबतीत काय होणार आहे, वरच्या हाफ ॲडरचं कॅरी आणि खालच्या हाफ ॲडरचं कॅरी काय केलं आहे मी एकत्र केलं आहे, म्हणजे ऑर करून त्याचा सेपरेट कॅरी काढला आहे. इथे लक्षात, फुल ॲडर सर्किट, फुल ॲडरमध्ये 2 हाफ ॲडर यूज केलेले आहेत. पण ते कशा पद्धतीने केलेत की सम जे आहे ते दोन्ही गेटला गेले आणि कॅरी म्हणजे एक्स्ट्रा जे बीट आहे तिसरं ते पण दोन्ही गेटला गेलं पाहिजे. राईट, ह्यामध्ये सम केलं आलं आणि कॅरीचं ऑर केलं मी. ओके, ट्रूथ टेबल काय येणार आहे माझ्याकडे, इनपुट 3 असतील. आता हाफ ॲडरमध्ये 3 इनपुट आहेत की नाही आपले, ए बी आणि सी इन दिले. ओके, ते कसं 0 0 0 1 फॉर्मॅटमध्ये 1 1 1 पर्यंत लिहून घेतले आणि आउटपुटमध्ये काय असणार आहे, कॅरी आणि सम असणार आहे. ओके, तर तुम्ही जरा थोडा स्टडी करा काय येतं आहे बघा. राईट, आता आउटपुट आपण एक किटवर एक्झाम्पल करून बघूया. बघा मी कसं केलं आहे कनेक्शन. पहिल्यांदा हाफ ॲडर जोडून घेतले. राईट, हाफ ॲडरचं जे सम आलं आहे ते दोन्ही गेटला इथे दिलेलं आहे. राईट, आणि एक तिसरं सी नावाचं जे आहे ते देखील मी दोन्ही गेटला देतो आहे. राईट, आता सम तर मला इथे लगेच मिळेल, समला मी जोडून घेतलं आणि कॅरी जो आहे तो इकडचा कॅरी, जुन्या हाफ ॲडरचा कॅरी आणि दुसऱ्या हाफ ॲडरचा कॅरी दोन्ही एकत्र करून मी जे आउटपुट येणार आहे ते कॅरीला चेक करणार आहे. अशा पद्धतीने हे कनेक्शन आले आहे. मग आता इथं सगळे 0 0 असतील त्यावेळी मग आउटपुट कॅरी आणि सम 0 येणार आहे. आणि आता इथे बघा 0 0 1 करतो आहे तर काय येते बघा माझी बेरीज, कॅरी 0 येणार आहे आणि सम 1 येणार आहे. ट्रूथ टेबल तुम्ही पाहायचा आणि स्टडी करायचा आहे. ओके, आता मी काय करतो आहे 0 1 1 करतो आहे. ट्रूथ टेबल बघा काय येणार आहे तुमचा, ट्रूथ टेबलनुसार इट शुड बी बोथ शुड बी ऑन. ओके, कॅरी आणि सम तुमचं हे येणार आहे. ठीक आहे.